स्थानीय पुलिस फुटबॉल मैदान पर स्वर्गीय शरद जोशी साहित्य नगर में 65वें विदर्भ साहित्य सम्मेलन का आयोजन मनोवेद सांस्कृतिक प्रतिष्ठान चंद्रपुर की ओर से 29, 30 और 31 जनवरी को किया गया है। इसी अवसर पर ग्रंथ दिंडी निकालकर इस कार्यक्रम की शुरुआत की गई। साड़ी सिर पर फेटा बांधे शालेय महाविद्यालयीन छात्राओं ने लेजिम की छन छन बैंड पथक दिंडी के सामने घोड़े और खुली जिप्सी पर सवार मान्यवरों और आकर्षक फूलों से सजाई गई ग्रंथ पालकी के साथ निकली। ग्रंथ दिंडी चंद्रपुर वासियों के लिए आकर्षण का केंद्र रही। अगर निकल गई उनका अपन दोन दृष्टीने याकरता की आम्हाला डॉक्टर सदानंद देशमुखांसारखा संमेलनाध्यक्ष मिळावा हे मुळातच आम्हाला त्या गोष्टीचा सन्मान आहे, अभिमान आहे की डॉक्टर सदानंद देशमुख आम्हाला संमेलनाध्यक्ष म्हणून मिळाले। वास्तविक पाहता मी सांगितलं पाहिजे मित्रांनो की गेले 3 वर्ष ते चारी मीरा नावाच्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कादंबरीमध्ये गुंतलेले होते आणि त्याच्यामुळे ते गेले 3 वर्ष विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान स्वीकारू शकत नव्हते, कारण चारी मीरामध्ये गुंतले होते आणि नेमकी त्यांनी चारी मीरा लिहून हातावेगळी केली आणि आम्ही त्यांच्यासमोर अध्यक्षपदाचा प्रस्ताव ठेवला आणि डॉक्टर देशमुख सर आम्हाला संमेलनाध्यक्ष म्हणून मिळाले। हा एक पहिला दृष्टिकोन अभिमानास्पद आमच्यासाठी आहे। दुसरा मी याच्यामध्ये वेगळा अर्थ याकरता बघतो, मी आधीच याच्या आधी म्हटलं की या शहराला एक सांस्कृतिक चेहरा दिला, एक सांस्कृतिक वलय दिलं आणि याचं श्रेय जर जात असेल तर शांतारामजी पोटदुखे काका आणि मदनराव धनकर या 2 नावांचा उल्लेख केल्याशिवाय या शहराचं सांस्कृतिक वैभव स्पष्ट करता येत नाही। खांदेपालटाचा हा कार्यक्रम असं मी मानतो, हा खांदेपालटाचा कार्यक्रम आहे।
खऱ्या अर्थानं तेच सगळं वैभव त्यांनी निर्माण केलेलं, या शहराचं निर्माण केलेलं नाव ते या तरुणांनी घ्यावं, अंगावर घ्यावं, ते सगळं पेलावं आणि या शहराचा तो एक अत्यंत सर्वसमावेशक असा जो चेहरा या महाराष्ट्रामध्ये आहे, तो सर्वसमावेशक चेहरा, ते सांस्कृतिक वैभव घेऊन आम्ही पुढे जावं, हा सगळा विचार डोक्यामध्ये करून आम्ही या संमेलनाचं आयोजन करतोय. मित्रांनो, या संमेलनाच्या निमित्तानं प्रचंड हातभार सगळ्यांचे लागत आहे. आज दुर्दैवानं या संमेलनाचे मुख्य संरक्षक त्यांचं हेलिकॉप्टर नादुरुस्त झाल्यामुळे पोहोचू शकले नाही, ते धारणीमध्ये मेळघाटात अडकून पडलेत. हजारो करोडचा टर्नओव्हर असलेला आमचा बिझनेस आहे. त्यामध्ये कितीतरी स्टार बनतात, त्यामध्ये कितीतरी लोक डिरेक्टर बनतात, कितीतरी लोक म्युझिक डिरेक्टर बनतात, वेगवेगळ्या याच्यामध्ये नाव कमवतात. पण जेव्हा एखादा नवीन सिनेमा बनवण्याची वेळ येते ना, तेव्हा एक अनुभवी निर्माता एक प्रश्न कायम विचारत असतो. तो म्हणतो, स्क्रिप्ट कुठं आहे, गोष्ट काय आहे. त्यामुळे ही अख्खी इंडस्ट्री ज्या बेसवर तोलली गेली आहे ना, त्या ठिकाणी लेखक येतो, त्या ठिकाणी येतं साहित्य. ही संहिता, ही स्क्रिप्ट स्टारला स्टार बनवते, ही स्क्रिप्ट दिग्दर्शकाला दिग्दर्शक बनवते. कुठलंही नाव हे केवळ या स्क्रिप्टमुळे, या साहित्यामुळे आलेलं असतं. दुर्दैवानं आज चांगल्या संहितांचाच दुष्काळ पडलाय. आम्ही सिनेमा बघतो, 50 वर्षांपूर्वी बघितलेली लव्ह स्टोरी पुन्हा एकदा नवे चेहरे घेऊन दाखवली जाते. तेच विषय, तेच जॉनर, भलेही तो हॉररचा असो, ॲक्शन ओरिएंटेड फिल्म्सचा असो, ड्रामा असो, त्याच पद्धतीनं पुन्हा पुन्हा सादर केला जातो. टी व्हीबद्दल तर बोलायचंच नको, त्यातली कथाच बदलत नाही. तीच सासू, किचन सिंक ड्रामा ज्याला म्हणतो आपण, तीच सून, तशीच भांडणं. काय होतंय, एका विशिष्ट केली जाते आणि या सगळ्या वातावरणात अचानक कुठून तरी एक फॅन्ड्री येतो किंवा कुठून तरी एखादा शिप ऑफ थिसियस येतो आणि त्यांच्या जनरेशनचं मी प्रतिनिधित्व करतो. आम्हाला एक्सपेरिमेंट्स करावेसे वाटतात, ते आम्ही करतो आहे आणि याचं बळ हे केवळ साहित्यातून आम्हाला मिळत आहे. थोड्याशा कथा हा भाग अजूनही साहित्याचा भाग मानला जात नाही. का नाही हे मला कळत नाही. किंवा कुठल्याही महाविद्यालयामध्ये, म्हणजे पर्टिक्युलरली सिनेमाचा कोर्स सोडून वाङ्मयाच्या विद्यार्थ्याला पटकथा लेखन हे कधीच शिकवलं जात नाही. त्यामुळे तो उत्तम कादंबरी लिहिणारा माणूस जेव्हा पटकथा लिहिण्याची वेळ येतो तेव्हा एक सिंपलसा प्रश्न आम्हाला विचारलेला असतो त्यांनी, की बाबा पटकथा लिहायची कशी. तर अशा काही अंगांवर आपण जर अशा व्यासपीठाच्या अशा संमेलनांच्या माध्यमातून विचार करू शकलो तर फार छान होईल. आणि पत्रिकेमध्ये आवर्जून एक गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे की साहित्य आणि संस्कृती यांचं संवर्धन करणं या संमेलनाच्या आयोजनामागचा हेतू आहे. हे जाणीवपूर्वक संमेलनाच्या आयोजकांनी जाहीर केलेलं आहे, त्याबद्दल देखील मी त्यांचं अभिनंदन करतो. चंद्रपूरची ही परंपरा राहिलेली आहे आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये या संदर्भात चंद्रपूर निश्चितपणे आघाडीवर आहे, यात काही शंकाच नाही. आणि म्हणून ती परंपरा या संस्थेनं जोपासलेली आहे आणि ती विवर्धमान होईल असा विश्वास मी प्रकट करतो. खरोखरीच भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यातही साहित्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की खरोखर साहित्याची निर्मिती कशा करता आणि साहित्याचं प्रयोजन काय असतं. कारण हे प्रयोजन, ही निर्मिती आणि ही आस्वाद प्रक्रिया जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत उच्च दर्जाचं साहित्य निर्माण होऊ शकत नाही. आज आपण महाराष्ट्रातल्या साहित्याकडे जर पाहिलं तर ज्याला आपण आडवा विकास म्हणू तो प्रचंड प्रमाणात झालेला आहे. आमचे उद्घाटक रोडे यांनी सांगितलं की चांगलं स्क्रिप्ट आम्हाला मिळत नाही. हे कशाचं लक्षण आहे की एवढे साहित्यिक या महाराष्ट्रात उत्पन्न होत असताना चांगलं स्क्रिप्ट का मिळत नाही हा प्रश्न खरोखरी विचार करण्यासारखा आहे. याचं कारण असं आहे की आडवी ग्रोथ किंवा ज्याला आपण हॉरिझॉन्टल ग्रोथ असं म्हणतो, आडवा विकास हा प्रचंड प्रमाणात, कवींची संख्या जर पाहाल तर प्रचंड प्रमाणात आहे, प्रचंड प्रमाणात पुस्तकं निघत आहेत. पण उंचीचे लेखक महाराष्ट्रात फारसे आता निर्माण होत नाही. याचं कारण आपण शोधलं पाहिजे जर या साहित्य संस्कृतीचा आणि भाषेचा विकास व्हायचा असेल तर. 65वा विदर्भ साहित्य संघाचं अध्यक्षपद भूषवताना मला निश्चितच आनंद होतोय.
आणि योगायोग असा की लेखकांची म्हणजे ज्याला आपण म्हणू की छाटणी करणारे, लेखकावर आक्रमण करणारे समीक्षक हे आधीच्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि सर्जनशील साहित्य निर्मिती करणारा मी एक लेखक, कादंबरीकार, कवी आणि कथाकार, एक सर्जनशील लेखक या संमेलनाचा अध्यक्ष होतो. ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी विजयरावांनी सांगितली की तो खरोखर मला योगायोगच वाटतो. माझ्या चारी मेरा या कादंबरीचं लेखन चालू होतं आणि मी एक जीवनाला सामोरं जाऊन लिहिणारा लेखक असल्यामुळे पहिल्यांदा लेखन हे महत्त्वाचं मानतो आणि त्याच्यानंतर लेखनाशी निगडीत इतर पूरक उपक्रम हे महत्त्वाचे मानतो. आणि म्हणून माझ्या चारी मेरा कादंबरीचं गेल्या 3 वर्षापासून लेखन सुरू होतं, पुन्हा लेखन सुरू होतं, नंतर प्रूफ तपासायला आली, ती तपासून दिलीत आणि या प्रक्रियेत इच्छा असूनही मला होता आलं नाही. आणि योग असा होता की चंद्रपूर या भूमीत, की ज्या भूमीत मला 2009 साली शांतारामजी पोटदुखे यांच्याकडनं डॉक्टर पंजाबराव देशमुख साहित्य पुरस्कार मिळालेला आहे, त्याच भूमीत मला अध्यक्ष होण्यासाठी विचारलं. सुरेश द्वादशीवार सरांनी पहिल्यांदा फोन केला की अरे ही पोरं खूप चांगलं काम करतात आमच्या इथली आणि त्यांना तुझं काहीतरी जरा गौरव करायचा आहे तुझा. म्हटलं सर तुमची आज्ञा आहे, कारण संपादक हा लेखक घडवत असतो आणि तुम्ही मला घडवलेला आहे, तुम्ही आज्ञा केली आणि मी ते ऐकले नाही असं नाही. आणि योगायोग असा की यावर्षी हे संमेलन इथं आलं, कादंबरी लिहून झाली होती, कादंबरी आता या महिन्यातच प्रकाशित होते आहे आणि त्याही दृष्टिकोनातून चंद्रपूरला येताना एक आधीच्या संस्मरणीय आठवणी आणि या नव्या